विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक सुहास कुलकर्णी आपलं HSC व्होकेशनल म्हणजे उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाच्या इयत्ता 12वीच्या ऑनलाईन अभ्यासक्रमामध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. आपण HSC व्होकेशनल याच्या पेपर फर्स्ट ऑटोमोटिव्ह व्हेकल टेक्नॉलॉजी या विषयाच्या प्रकरण क्रमांक 7चा आपण या ठिकाणी अभ्यास करतो आहे. या प्रकरण क्रमांक 7मध्ये आपण ब्रेकविषयी या ठिकाणी माहिती घेतो आहे. सुरुवातीला आपण त्या ठिकाणी ब्रेकचे गुणधर्म, त्यानंतर ब्रेकचे प्रकार त्याच्यामध्ये काही माहिती घेतली. त्यानंतर आज आपण हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीमविषयी त्या ठिकाणी माहिती घेणार आहोत. आता हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीम कशाला म्हणायचं, तर ज्या ब्रेकमध्ये द्राविक दाबाचा उपयोग करून ब्रेक लावले जातात त्याला आपण हायड्रॉलिक ब्रेक असं म्हणतात. आता हे हायड्रॉलिक ब्रेक जे आहेत हे कुठल्या तत्वावर काम करतात ते पहिल्यांदा बघूया. पहिलं यातून तत्व आहे की द्रव पदार्थ दाबला जाऊ शकत नाही. ज्यावेळेस द्रव पदार्थ आपण दाब देतो त्यावेळेला तो दाब जो आहे तो द्रव पदार्थ जसाच्या तसा हा पुढं वाहून नेतो. त्याचा द्रव पदार्थावर कुठलाही परिणाम होत नाही. त्यानंतर दुसरं जे आहे ते द्रव पदार्थामधील दाब हा सर्व दिशेला सारखा पसरतो. आता या ठिकाणी पास्कलचा नियम या ठिकाणी लागू होतो. त्या पास्कलच्या नियमामध्ये आपण बघितलं की ज्यावेळेस द्रव पदार्थ तुम्ही ज्यावेळेस दाब देता त्यावेळेला तो जो दाब आहे हा सर्व दिशेला सारख्या प्रमाणामध्ये पसरला जातो. याचाच उपयोग आपण या हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीममध्ये करून घेतलेला आहे. त्यानंतर द्रव पदार्थ दाबला असता तो सर्व बाजूने एकाच दाबाने बाहेर पडतो. या 3 तत्वाचा आपण या ब्रेक सिस्टीममध्ये वापर करून घेतलेला आहे. आता यानंतर हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीम जी आहे ही हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीम कशा पद्धतीने काम करते या ठिकाणी बघूया. इथं तुम्हाला या हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीमची एक आकृती या ठिकाणी समोर दाखवली आहे. या आकृतीमध्ये हायड्रॉलिक ब्रेकचे महत्त्वाचे भाग दाखवले. तर पहिला जो आहे इथं आपण दाखवला आहे तो म्हणजे ब्रेक पेडल इथं दाखवलेला आहे. त्यानंतर हा पुढचा जो आहे तर आपण पुश रॉड, ब्रेक पेडलला पहिल्या बाजूला जोडला असतो पुश रॉड आहे. त्यानंतर हा जो भाग आहे या भागाला आपण मास्टर सिलेंडर असं म्हणतो. त्यानंतर चाकावर ज्या ठिकाणी इथं या ठिकाणी हे सिलेंडर जे बसवले आहेत याला आपण व्हील सिलेंडर असं म्हणतो. अशा प्रकारे ही ब्रेकची रचना असते. आता या ब्रेक सिस्टीममध्ये ॲक्सल हाऊसिंगवर बॅकिंग प्लेट बसवली असते. या बॅकिंग प्लेटवर 2 व्हील सिलेंडर दिले असतात. व्हील सिलेंडरच्या बाजूला ब्रेक शू बसवले असतात. ब्रेक शू हे अँकर पिनच्या साहाय्याने ब्रेक प्लेटवर फिक्स केले असतात. ब्रेक शूचे एक टोक व्हील सिलेंडरमधील पिस्टनवर बसते. दोन्ही ब्रेक शू आतील बाजूने ओढून राहण्यासाठी 2 वृक्षीच्या दरम्यान रिट्रॅक्टिंग स्प्रिंग ही बसवली असते. बॅकिंग प्लेटच्या पुढल्या बाजूस ॲक्सलवर व्हील हब बसवलेला असतो. व्हील हबवर ब्रेक ड्रम असतो. नंतर त्यावर चाक बसवलं जातं. प्रत्येक व्हीलवर ब्रेक व्हील सिलेंडर हे स्टील पाईपने जोडलेले असतात. जे मास्टर सिलेंडरपासून या ज्या पाईप आहेत या व्हील सिलेंडरला इथं स्टील पाईपच्या सहाय्याने जोडले असतात. ड्रायव्हर केबिनमध्ये क्लच पेडलच्या शेजारी अगदी उजवीकडे ब्रेक पेडल बसवलेलं असते. हे जे ब्रेक पेडल जे असतं हे त्या ठिकाणी ड्रायव्हर केबिनमध्ये बसवलेलं असतं. ब्रेक पेडलच्या खालच्या बाजूस पेडल रिटर्न स्प्रिंग जोडलेली असते. फ्रेमशी समांतर मास्टर सिलेंडर बसवलेला असतो. हा मास्टर सिलेंडर जो असतो हे त्या गाडीच्या फ्रेमवर बसवलेला असतो. ब्रेक पेडल लिव्हर ही मास्टर सिलेंडरच्या पुश रॉडला जोडलेली असते. मास्टर सिलेंडरच्या पुढील बाजूस टी युनिटद्वारा पाईप विभागून तो मागील व पुढील चाकांना दिला जातो. या ठिकाणी हे मागच्या चाकांना आणि पुढल्या चाकांना या टीद्वारे इथं हे ज्या पाईप जोडलेल्या असतात. 2 साईडच्या चाकांवर व्हील सिलेंडरला जोडलेला असतो. आता ब्रेक कशा पद्धतीने काम करतो ते आपण बघूया. ज्यावेळेस आपण ब्रेक पेडल दाबतो त्यावेळेला हा पुश रॉड हा पुढं
दाबला जाऊन तो मास्टर सिलेंडरमधील पिस्टनवर दाब निर्माण करतो. या पिस्टनवर तो दाब निर्माण करतो. या पिस्टनमुळे काय होतं की त्या समोर असणारी हायड्रोलिक ऑइल जे आहे त्यावर हा दाब पडतो आणि हे हायड्रोलिक ऑइल जे आहे हे प्रेशरने बाहेर पडतं आणि ते चारही सिलेंडरपर्यंत हे दाबयुक्त ऑइल हे पोचवलं जातं. आता हे ऑइल काय करतं, ते व्हील सिलेंडरमध्ये आधीच काही प्रमाणात इथं ऑइल असतं. तर ऑइलवर आणखीन दाब निर्माण करतं. आता याच्यामुळे काय होतं की हा दाब निर्माण झाल्यानंतर ह्या व्हील सिलेंडरमध्ये असणारे जे पिस्टन जे आहेत ते बाहेरच्या बाजूला ढकलले जातात आणि त्यावर बसवलेले ब्रेक शू हे ताणले जाऊन ते ब्रेक ड्रमच्या संपर्कात येतात. ब्रेक शू लायनर व ब्रेक ड्रम यांच्यात घर्षण निर्माण होऊन ड्रमची गती कमी होते. अशा प्रकारे हा ब्रेक लागण्याचे कार्य होतं. आता ज्या वेळेला आपण ब्रेक पेडलवरचा पाय काढतो त्यावेळेला पेडल रिटर्न स्प्रिंगच्या मुळे ही ब्रेक पेडल जे असते पूर्व जागेवर येतं. आता यावेळेस काय होतं की या मास्टर सिलेंडरमध्ये ज्या वेळेला हा पिस्टन मागं सरतो हवेची पोकळी निर्माण होते. ती हवेची पोकळी भरून काढण्यासाठी या ब्रेक लाईनमध्ये जे मागाशी बाहेर पडलेले जे ऑइल असते हे पुन्हा त्या ठिकाणी मास्टर सिलेंडरकडं जातं. त्याच वेळेला इथं जे व्हील सिलेंडर जे असतात त्या व्हील सिलेंडरवर जे हायड्रोलिक ऑइलचा दाब पडलेला आहे तो दाबसुद्धा त्या ठिकाणी नाहीसा होतो आणि त्यावर बसवलेले जे ब्रेक शू असतात त्याच्यावर जी स्प्रिंग असते ती स्प्रिंग काय करते, त्या ब्रेक शूला आतील बाजूस ओढून घेते. अशा प्रकारे हा ब्रेक या ठिकाणी रिलीज होतो आणि या सिस्टीममध्ये असणारं जे सगळं हायड्रोलिक ऑइल आहे हे पुन्हा त्या ठिकाणी मास्टर सिलेंडरकडे पाठवलं जातं. आता यानंतर आपण पुढे जे बघणार आहेत ते म्हणजे हायड्रोलिक ब्रेकचे फायदे. आता वाहनावर हायड्रोलिक ब्रेक द्यायचे जे काही फायदे आहेत ते आपण या ठिकाणी बघतोय. पहिला जो फायदा आहे तो म्हणजे यामध्ये लिंकेज नसल्याने याची रचना सोपी असते. त्यानंतर दुसरा फायदा आहे की ब्रेकच्या चारही चाकांवर समान दाब पडतो. म्हणजे ब्रेक पेडल दाबल्यानंतर चारही चाकांवर समान ब्रेक लागल्यामुळं वाहनाला त्या ठिकाणी स्थिरता मिळते. ब्रेक दाबण्यासाठी ड्रायव्हरला कमीत कमी ताकद लावावी लागते. या ठिकाणी ब्रेक दाबण्यासाठी त्या ठिकाणी ड्रायव्हरच्या ताकदीचा फारसा वापर केला जात नाही. त्यानंतर यामध्ये भागांची झीज होण्याचे प्रमाण कमी असते. आता यामध्ये कसं आहे की लिंकेज या ठिकाणी नसल्या कारणानं हायड्रोलिक ऑइलच या ठिकाणी काम करत असल्या कारणानं त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं घर्षण इथं होत नाही. त्यामुळे झीज होण्याचं प्रमाण हे नसतंच. पाचवा फायदा जो आहे त्यामध्ये या सिस्टीममध्ये हायड्रोलिक फ्लुइड असल्याने लुब्रिकेशनची आवश्यकता नसते. आता या ॲक्च्युली ब्रेक जे असतात हे घर्षण तत्त्वावर काम करतात त्यामुळे त्या ठिकाणी उष्णताही निर्माण होत असते. परंतु या हायड्रोलिक ब्रेक सिस्टीममध्ये आपण जे हायड्रोलिक फ्लुइड वापरले हेच त्या ठिकाणी लुब्रिकेशनचं काम करतं. त्यामुळं ह्या हायड्रोलिक ब्रेक सिस्टीममध्ये वेगळ्या अशा त्या ठिकाणी लुब्रिकेशनची गरज नसते. आता एखाद्या सिस्टीममध्ये जसे फायदे असतात तसे त्यामध्ये तोटे पण आहेत. या सिस्टीमचा तोटा काय तर हायड्रोलिक ब्रेक सिस्टीममध्ये जरा जरी त्या ठिकाणी कुठली पाईप लीक राहिली तर संपूर्ण सिस्टीम ही या ठिकाणी फेल होण्याचा धोका होतो. त्यामुळं वाहन कंट्रोल करणं अवघड जातं. दुसरी गोष्ट अशी की या ठिकाणी या ब्रेक सिस्टीममध्ये देखभालीचा खर्च हा जास्त होतो कारण बरेच पार्ट असतात. आणि दुसरी गोष्ट अशी की संपूर्ण हायड्रोलिक सिस्टीम जी आहे ही प्रेशर पाईपच्या वर काम करत असल्या कारणानं त्यांची देखभाल ही जास्त करणं आवश्यक असतं. त्यानंतर ब्रेक फ्लुइडच्या गुणधर्मात फरक पडल्यास तर त्याचा परिणाम जो आहे हा रबर कपवर होतं आणि ते फुगल्यामुळं त्या ठिकाणी काय होतं की ब्रेक शू जे असतात हे त्या ठिकाणी ड्रमला घासत राहून ब्रेक हा लागून राहण्याचा धोका हा निर्माण होत असतो. यानंतर आपण या हायड्रोलिक ब्रेक सिस्टीममधील काही जे घटक आहेत त्या घटकांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहे. त्यातला पहिला घटक या ठिकाणी आपण बघतोय तो म्हणजे मास्टर सिलेंडर. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मास्टर सिलेंडरची इथं आकृती दाखवली आहे.
मास्टर सिलेंडरचं काम काय ते आपण पहिलं बघूया. मास्टर सिलेंडरला हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीमचे हृदय असं म्हणतो. याद्वारे यांत्रिक दाबाचे द्राविक दाबामध्ये रूपांतर करून ब्रेक लावले जातात. ब्रेक पेडल दाबताना प्रत्येक वेळेला मास्टर सिलेंडरकडून द्राविक दाब निर्माण केला जातो आणि ब्रेक पेडल सोडताच हा दाब जो आहे हा कमी केला जातो. आता या मास्टर सिलेंडरमध्ये असणारे जे महत्त्वाचे जे घटक आहेत या घटकांचा या ठिकाणी आपण पहिल्यांदा अभ्यास करणार आहे. पहिला जो भाग आहे तो म्हणजे रिझर्वायर. हा रिझर्वायर हा मास्टर सिलेंडरच्या वरच्या बाजूला असतो आणि याच्यामध्ये हायड्रॉलिक ऑइल हे या ठिकाणी साठवलं जातं. पुढचा जो आहे तो रिझर्वायर कॅप. या रिझर्वायरमध्ये त्या ठिकाणी हायड्रॉलिक ऑइल भरण्यासाठी इथं या ठिकाणी तुम्हाला एक कॅप दिलेली असते. तिसरा बॅरल किंवा सिलेंडर. आता हा खालचा जो भाग आहे त्याच्यामध्ये हा पिस्टन पुढे भाग हालचाल करतो तर आपण बॅरल किंवा सिलेंडर असं म्हणतो. चौथा जो भाग आहे तो म्हणजे इनटेक पोर्ट. इथं तुम्हाला जे दिसतंय त्याला आपण इनटेक पोर्ट असं म्हणतो. आणि दुसरं जे आहे त्याला आपण कॉम्पेन्सेटिंग पोर्ट किंवा बायपास पोर्ट असं या ठिकाणी संबोधतो. पुढचा जो आहे तो म्हणजे पिस्टन. हा जो दिसतोय हा या ठिकाणी तुम्हाला पिस्टन दिसतोय. त्यानंतर ह्याला आपण पुशरॉड असं म्हणतो. त्यानंतर इथं या ठिकाणी तुम्हाला सेकंडरी कप हा या ठिकाणी तुम्हाला दिसेल. हा जो भाग आहे हा याला आपण सेकंडरी कप असं नाव दिलेलं आहे. आणि इथं जो आहे त्याला आपण प्रायमरी कप असं म्हणतो. आता या ठिकाणी मास्टर सिलेंडरची रचना जी आहे ती आपण बघूया. मास्टर सिलेंडरचा हाऊसिंग हा मेन सिलेंडर व रिझर्वायर अशा दोन भागात विभागलेला असतो. म्हणजे हा जो आहे हा मेन सिलेंडर जो आहे आणि हा वरचा जो आहे त्याला आपण रिझर्वायर असं म्हणतो. रिझर्वायरमध्ये ब्रेक ऑइलचा साठा केलेला असतो. या ठिकाणी ब्रेक ऑइलचा साठा केलेला असतो. मेन सिलेंडरवरील पिस्टनवर समोरील बाजूस प्रायमरी कप आणि मागील बाजूस सेकंडरी कप बसवले असतात. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला हा सेकंडरी कप इथं तुम्हाला दिसेल आणि इथं पुढल्या बाजूला जो आहे त्याला आपण प्रायमरी कप असं म्हणतो. मास्टर सिलेंडरमध्ये पिस्टनच्या सभोवताली ऑइल असते. या पिस्टनच्या सगळ्या बाजूला या ठिकाणी ऑइल असतं. मास्टर सिलेंडरच्या आउटलेटवर एक चेक व्हॉल्व, हे जे आउटलेट आहे इथं तुम्हाला एक चेक व्हॉल्व या ठिकाणी दिसेल. हा व्हॉल्व पिस्टन रिटर्न स्प्रिंगद्वारे त्याच्या सीटवर दाबून बसवलेला असतो. ही जी आहे ही पिस्टन रिटर्न स्प्रिंग जी आहे हिच्या प्रेशरमुळं हा त्याच्या सीटवर काय केलेला आहे हा दाबून बसलेला असतो. तर सेकंडरी कप जो आहे म्हणजे इथं जो तुम्हाला दुसरा जो दिलेला आहे त्याला आपण सेकंडरी कप असं नाव दिलेलं आहे. हा सेकंडरी कपमुळे काय होतं तर या पिस्टन रॉडच्या बाजूनं या ठिकाणी हायड्रॉलिक ऑइल जे आहे हे बाहेर लीक होत नाही. तसेच रबर बूटमुळे मास्टर सिलेंडरचे पार्टचं धुळीपासून संरक्षण होतं. तर हा जो भाग आहे याला आपण बूट असं नाव दिलं आहे. याच्यामुळे काय होतं की धूळ ही या मास्टर सिलेंडरमध्ये प्रवेश करू शकत नाही. आता याचं काम कसं चालतं ते आपण बघूया. जेव्हा ब्रेक पेडल दाबतो त्यावेळेस इथं ब्रेक पेडल ज्यावेळेस दाबलं जातं त्यावेळेस पुशरॉड व पुशरॉड करून पिस्टन पुढे ढकलला जातो. हा पिस्टन जो आहे हा या ठिकाणी पुढे ढकलला जातो. त्यामुळे पिस्टनच्या पुढील बाजूस असणाऱ्या प्रायमरी रबर कपकडून पिस्टन रिटर्न स्प्रिंगच्या पोकळीपर्यंत ऑइल हे दाबले जाते. म्हणजे हे सगळं ऑइल हे इथपर्यंत या ठिकाणी दाबलं जातं. हे दाबलेलं ऑइल चेक व्हॉल्वच्या छिद्राद्वारे व्हील सिलेंडरमध्ये येतं. हे चेक व्हॉल्व जो आहे त्याच्यामुळे छिद्रामधून हे ऑइल बाहेर पडतं आणि ते प्रेशर पाईपलाईनमधून ते व्हील सिलेंडरपर्यंत जातं आणि व्हील सिलेंडरमधील पिस्टनचा दाब देऊन ते ब्रेक शूला फाकून ब्रेक लावण्याचं काम करतात. ब्रेक पेडल सोडताच
पेडल रिटर्न स्प्रिंगमुळे ब्रेक पेडल हे स्वतःच्या जागेवर जातं. मास्टर सिलेंडरमधील पिस्टन ही आता हा मास्टर सिलेंडरमधला पिस्टन जो आहे हा सुद्धा ह्या पिस्टन रिटर्न स्प्रिंग काय करते, त्याला मागच्या बाजूला ढकलते. आता यामुळे काय होतं तर या पिस्टनच्या पुढल्या बाजूला हवेची पोकळी निर्माण होते आणि हवेची पोकळी भरून काढण्यासाठी या सिस्टीममध्ये आपण जे हायड्रॉलिक ऑइल पाठवलेलं असतं ते पुन्हा मास्टर सिलेंडरमध्ये येण्यास सुरुवात होते. यावेळी चेक वॉल आपल्या सीटवरून उचलला जाऊन हा जो चेक वॉल जो आहे हा आपल्या सीटवरून उचलला जाऊन त्याच्या बाजूने ऑइल हे पिस्टन रिटर्न स्प्रिंगच्या पोकळीमध्ये येते. तसंच स्प्रिंगच्या पोकळीत निर्माण झालेल्या निर्वात पोकळीमुळे पिस्टनच्या वरील बाजूस असणारे ऑइल त्याच्या पुढील बाजूस असणाऱ्या बारीक छिद्रामधून प्रायमरी कपच्या कडा दाबून पिस्टन रिटर्न स्प्रिंगच्या पोकळीमध्ये जमा होते. त्यामुळे लवकरात लवकर स्प्रिंग पोकळी भरून काढते. जोपर्यंत रिझर्व्हॉयरमधील ऑइलची लेवल पूर्ण होत नाही तोपर्यंत ब्रेक ऑइल हे उलट दाबाने आत येतच राहतं. म्हणजे ह्याची लेवल जी आहे ही जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत सिस्टीममध्ये असणारं जे ऑइल आहे ते सगळं आत येतच राहतं. आता या ऑइलची लेवल ज्यावेळेस पूर्ण होते त्यावेळेला त्यामधील उलट दाब कमी झाल्याने चेक व्हॉल्व पुन्हा स्प्रिंग टेन्शनले सीटवर बसतो. या ठिकाणी पिस्टन या स्प्रिंग जे आहेत हे या ठिकाणी या चेक व्हॉल्वला पुन्हा त्याच्या सीटवर बसवण्याचं काम करतो. अशा प्रकारे या ठिकाणी हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीममध्ये मास्टर सिलेंडर काम करतो. तर आता आपण या ठिकाणी मास्टर सिलेंडरचं काम कशा पद्धतीने चालतं ते आपण बघितलं आहे. तर मगाशी आपण हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीममध्ये एक धोका बघितला की ज्या ठिकाणी ज्या वेळेला एखाद्या प्रेशर पाईप जरी त्या ठिकाणी लूज राहिली असेल किंवा समजा जर तुटली असेल तर संपूर्ण सिस्टीम त्या ठिकाणी फेल होण्याची शक्यता असते. आता या ठिकाणी संपूर्ण सिस्टीम फेल होऊ नये म्हणून आजकाल काही वाहनांवर त्या ठिकाणी टँडम मास्टर सिलेंडर या ठिकाणी बसवलेलं आहे. तर आकृतीमध्ये आपल्याला या टँडम मास्टर सिलेंडरची इथं रचना दाखवलेली आहे. या मास्टर सिलेंडरमध्ये काय केलं आहे तर 2 पिस्टन दिलेले आहेत. हा पिस्टन नंबर 1 आहे आणि पिस्टन नंबर 2 आहे. बाकी मास्टर सिलेंडरची रचना जी आहे ही आपण या जुन्या मास्टर सिलेंडरप्रमाणेच इथं वर रिझर्वायर आहे. यामध्ये फक्त फरक असा आहे की या ठिकाणी पहिल्या पिस्टनमधून बाहेर पडणारी जी पाईपलाईन आहे हे पुढल्या ब्रेकला दिली जाते आणि दुसऱ्या पिस्टनकडून बाहेर पडणारी जी पाईपलाईन आहे ही मागच्या ब्रेकला त्या ठिकाणी दिलेली असते. आता हे जे दोन्ही पिस्टन जे आहेत हे सरळ एका रेषेत समोरासमोर बसलेले असतात. हे दोन्ही पिस्टन मास्टर सिलेंडरमधील एकाच पुशरॉडद्वारे कार्यान्वित केले जाते. दोघा पिस्टनला कार्यान्वित करण्यासाठी इथं एकच त्या ठिकाणी पुशरॉड दिलेला आहे. टँडम मास्टर सिलेंडरचे कार्य इतर मास्टर सिलेंडरप्रमाणे चालतं. फरक इतकाच की पुढील पिस्टन दाबल्याने ऑइल वेगळ्या आउटलेटमधून बाहेर पडून समोरच्या चाकांकडे स्वतंत्रपणे जाते. पिस्टन 1 नंबरच्या समोर असणारं जे ऑइल आहे हे यातनं बाहेर पडल्यानंतर ते पुढल्या चाकाने त्या ठिकाणी जातं. तर जो दुसऱ्या पिस्टनच्या समोर असणारं ऑइल जे आहे हे मागच्या चाकांना त्या ठिकाणी ब्रेक लावण्याचं काम करतं. टँडम मास्टर सिलेंडरचा उपयोगात आणण्याचा मुख्य उद्देश हाच की दोन्ही बाजूकडील कार्यपद्धती स्वतंत्र असल्यामुळे एकीकडे ब्रेक फेल झाल्यास किंवा त्या ठिकाणी काही लिकेज निर्माण झाल्यास उर्वरित चाकांवर त्याचा कोणत्याही परिणाम होत नाही. त्यामुळे अपघात हा टाळला जातो. आता याचं काम कसं चालतं बघा की ज्यावेळेस तुम्ही ब्रेक पेडल दाबता तिथं तुम्ही फोर्स दिलेला आहे. ब्रेक पेडल ज्यावेळेस दाबलं जातं त्यावेळेस प्रायमरी पिस्टन हा उजवीकडे सरकतो. तसेच सेकंडरी पिस्टनसुद्धा उजवीकडे सरकून ब्रेक फ्लुइड पुढील व तसेच मागील चाकांना त्या ठिकाणी ब्रेक लावण्याचं काम करतं. जर पुढील ब्रेक लाईन खराब झाल्यास पिस्टन 2 हा स्टॉप किंगच्या समोर येईल. यानंतर पिस्टन 1 व 2 यांच्यामधील मोकळ्या जागेत दाब वाढवण्यास सुरुवात होईल आणि मागील ब्रेक खराब होताच पिस्टन 1 व 2 मधील मोकळ्या जागेत दाब वाढत नाही. यामुळे पिस्टन 1 व पिस्टन 2च्या समोर येईपर्यंत ते मोकळ्या जागेत सरकेल. नंतर जेव्हा ब्रेक पेडल दाबली जाते त्यावेळेस दोन्ही पिस्टन 1 व 2 एकत्रितरित्या सरकून समोरील ब्रेक त्या ठिकाणी लावले जातात. अशा प्रकारे त्या ठिकाणी टँडम मास्टर सिलेंडर हा काम करत असतो. यानंतर आपण जे बघणार आहे ते म्हणजे व्हील सिलेंडर.
इथं आकृतीमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला व्हील सिलेंडरची रचना ही दाखवली आहे. डाव्या बाजूला आपण जे बघतोय तो व्हील सिलेंडर हा कट सेक्शन आहे. तर उजव्या बाजूला ॲक्च्युली त्या ब्रेक प्लेट जी आहे त्याच्यावर हा व्हील सिलेंडर कशा पद्धतीने इथं बसवलेला आहे हे दोन्ही या ठिकाणी तुम्हाला दाखवलेले आहेत. व्हील सिलेंडर हा हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीममधील मास्टर सिलेंडर नंतरचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. व्हील सिलेंडरचे दोन प्रकार पडतात, सिंगल पिस्टन व डबल पिस्टन. काही याच्यामध्ये एकच पिस्टन दिला असतो तर काही याच्यामध्ये दोन पिस्टन या ठिकाणी दिलेले असतात. आता इथं आकृतीमध्ये जे आपण जे दाखवले ते दोन पिस्टन जे आहेत, सिंगल पिस्टन हे दोन पिस्टन या ठिकाणी तुम्हाला दाखवलेले आहेत. व्हील सिलेंडर हा ब्रेक ड्रमच्या आतील भागास बॅकिंग प्लेटवर बसवलेला असतो. डबल पिस्टन व्हील सिलेंडरमध्ये दोन पिस्टन हे स्प्रिंगच्या दोन बाजूला बसवलेले असतात. जर स्प्रिंग दिले ते दोन्ही बाजूला हे दोन पिस्टन या ठिकाणी बसवलेले असतात. ब्रेक ऑइल हे ब्रेक शूच्या कडील भागात लीक होऊ नये म्हणून प्रत्येक सिलेंडरच्या बाहेरील बाजूस डस्ट कव्हर दिलेलं असतं. जे इथं तुम्हाला दिसेल हे डस्ट कव्हर हे दोन्ही बाजूला हे बसवलेलं असतं. यामुळे सिलेंडरचे धुळीपासून संरक्षण होते. ब्रेक ब्लिडिंग करून ब्रेक सिस्टीममधील हवा बाहेर काढण्यासाठी व्हील सिलेंडरवर एक ब्लीडर व्हॉल्व सुद्धा त्या ठिकाणी दिलेला असतो. या ठिकाणी तुम्हाला एक ब्लीडर व्हॉल्व या ठिकाणी तुम्हाला दिलेला असतो. ज्यावेळेला ब्रेक ब्लिडिंग करतात त्यावेळेला या ठिकाणी साचलेले जे ऑइल आहे हे बाहेर काढण्यासाठी त्याचा वापर केला जातो. ब्रेक दाबण्यासाठी पेडल दाबताच मास्टर सिलेंडरकडून ब्रेक ऑइल व्हील सिलेंडरच्या इनलेटमधून आत येते. दोन्ही पिस्टनच्या मध्यभागात हे ऑइल जमा होते, हे आतल्या बाजूला जमा होते आणि हे पिस्टनमध्ये ते दाब निर्माण करते. पिस्टनची ही गती ब्रेक शूकडे संक्रमित करून ब्रेक शू प्रसरण पावतो. म्हणजे हे पिस्टन जे हे बाहेरचे दिसेल त्या ठिकाणी ढकलले जातात आणि त्याच्यावर बसवलेले जे ब्रेक शू आहेत हे बाहेरच्या बाजूला ढकलले जाऊन ते चाकांना ब्रेक लावण्याचं काम करतात आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी ब्रेक हे लागतात. तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी व्हील सिलेंडर आपलं काम करत असतं. यानंतर आपण जी पद्धत बघणार आहे तर आपण तो ब्रेक ब्लिडिंग. आता ब्रेक ब्लिडिंग हे आपल्याला का करावं लागतं तर ज्या वेळेला ब्रेक सिस्टीममध्ये एखाद्या वेळेला हवा इंटरप्ट होते, त्या ब्रेक पाईपमध्ये ज्यावेळेस हवेचे बुडबुडे त्या ठिकाणी तयार होतात त्यावेळेला ज्यावेळेस तुम्ही ब्रेक दाबाल त्यावेळेला मास्टर सिलेंडरकडून हे दाबयुक्त ऑइल हे लाईनमध्ये येतं. मग ते लाईनमध्ये आल्यानंतर होतं काय की त्याच्यामध्ये असणारे जे हवेचे बुडबुडे जे असतात त्यांच्यावर दाब पडतो आणि ते त्या ठिकाणी आकुंचन पावतात आणि ज्यावेळेस त्यांचा दाब नाही असेल त्यावेळेस ते पुन्हा प्रसरण पावतात. त्यांच्या या क्रियेमध्ये काय होतं की या ठिकाणी ब्रेक लावण्यासाठी तुम्ही ज्यावेळेस ब्रेक पेडल दाबता त्यावेळेला आपल्या अपेक्षित प्रमाणे त्या ठिकाणी ब्रेक लागत नाहीत. अशा वेळेला या सिस्टीममध्ये साचलेली जी हवा असते ही काढून टाकण्याची जी क्रिया आहे या क्रियेला आपण ब्रेक ब्लिडिंग असं म्हणतो. आता हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीममध्येच म्हणजे मास्टर सिलेंडर, ब्रेक पाईप अथवा व्हील सिलेंडर याच्या दरम्यान हवा शिल्लक राहिल्यास ब्रेक पेडल दाबल्यानंतर ते आकाराने कमी होऊन कॉम्प्रेस होऊन ब्रेक ऑइलवर ते दाबले जाते. तिच्या पुढील ऑइल दाबले न गेल्यामुळे शक्ती संक्रमण न होऊन पूर्ण शक्तीने त्या ठिकाणी ब्रेक लागत नाही. यामुळे ब्रेक पेडल फ्री प्ले सुद्धा त्या ठिकाणी वाढतो. यासाठी ब्रेक सिस्टीममधील हवा काढण्याची जी पद्धत आहे तर आपण ब्रेक ब्लिडिंग असं म्हणतो. हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीममध्ये कोणताही पार्ट दुरुस्त करून बसवल्यानंतर त्या ठिकाणी ब्रेक ब्लिडिंग करणे हे आवश्यक असतं. ज्यावेळेला या सिस्टीममध्ये ज्यावेळेस आपण दुरुस्ती करतो त्यावेळेससुद्धा ब्रेक ब्लिडिंग करणं हे त्या ठिकाणी गरजेचं असतं. त्या सिस्टीममध्ये आपण या ठिकाणी बघतोय की हा मास्टर सिलेंडर या ठिकाणी दिला आहे, ब्रेक पेडल या ठिकाणी दिलेला आहे, व्हील सिलेंडर या ठिकाणी दिलेला आहे, त्यांचे ब्रेक पाईप जे आहे या ठिकाणी आपण या बाटलीमध्ये सोडलेली आहे. आता ब्रेक ब्लिडिंग करताना कशा पद्धतीने ब्रेक ब्लिडिंग केलं जातं ते या ठिकाणी आपण बघतो. तर सर्वप्रथम गाडीवरील मास्टर सिलेंडरपासून सर्वात लांबच्या चाकाचं म्हणजे ड्रायव्हर बसलं आहे
तर त्यातल्या डाव्या बाजूचं मागचं जे चाक आहे त्यापासून लांबी तिथपासून या ठिकाणी ब्रेक ब्लिडिंगची ही क्रिया ही चालू केली जाते. त्यानंतर सगळ्यात जवळचं म्हणजे ब्रेक पेडलच्या जवळचं चाक आहे तिथं त्या ठिकाणी ब्लिडिंग केलं जातं. ब्रेक ब्लिडिंग करताना प्रथम व्हील सिलेंडर ब्लिडर व्हॉल्व अथवा ब्लिडिंग निपल स्वच्छ पुसून घ्या. त्यावर एक रबरी पाईप बसवून पाईपचे दुसरे टोक हे काचेच्या बाटलीत सोडावे. ब्रेक ब्लिडिंग करताना प्रथम ब्रेक पेडल काही वेळ पंपिंग करावे. हे ब्रेक पेडल जे आहे त्याच्यावर काही वेळ त्याचं पंपिंग करायचं. ब्रेक पेडलवर साधारणतः प्रेशर येऊ लागताच ब्रेक पेडल खाली दाबून धरावा व दुसऱ्या व्यक्तीस व्हील सिलेंडरवरील ब्लिडर वॉल्व लूज करायला सांगावे. ब्लिडर वॉल्व लूज करता सिस्टीममधील ब्रेक ऑइल हे हवेच्या बुडबुड्याबरोबर त्या ठिकाणी बाहेर येताना दिसेल. नंतर ब्लिडर वॉल्व बंद करून ब्रेक पेडल रिलीज करावा. पुन्हा ब्रेक पेडल पंपिंग करून पेडल दाबून धरावे आणि फक्त ऑइल ज्यावेळेस सुरुवात होईल त्यावेळेस व्हील सिलेंडरपासून येणाऱ्या ऑइलचं प्रेशर कमी होईल. त्यावेळेस लगेच ब्लिडर वॉल्व हा बंद करावा. त्याप्रमाणे व्हील सिलेंडरवर ब्लिडिंग करावे. एकदा ब्लिडिंग करून संपूर्ण ब्रेक सिस्टीममधील हवा निघाली नाही तर पुन्हा दुसऱ्यांदा ब्लिडिंगची प्रोसेस ही पूर्ण करावी. ब्लिडिंग करत असताना मास्टर सिलेंडरमधील ऑइलची लेवल वरचेवर त्या ठिकाणी टॉपअप करत राहावी. म्हणजे मास्टर सिलेंडरच्या वरच्यावर जी पाईप दिलेली आहे त्याच्यावर बोऱ्याच्या आतल्या बाजूला एक कप दिलेला असतो त्याच्यामध्ये सतत त्या ठिकाणी ब्रेक ऑइल हे टाकलं गेलं पाहिजे. ही पद्धत या ठिकाणी आपल्याला अवलंबणं गरजेचं आहे. आता ह्यानंतर आपण जे बघणार आहोत ते म्हणजे ब्रेक ऑइल. आता ब्रेकसाठी जे ऑइल आपण वापरणार आहे त्या ऑइलमध्ये 40% कॅस्टर ऑइल व 60% त्या ठिकाणी ब्युटिल अल्कोहोल हे याचं मिश्रण त्या ठिकाणी केलेलं असतं. याशिवाय यामध्ये लुब्रिकंट म्हणून पॉलीग्लायकॉन हे सुद्धा त्या ठिकाणी मिसळलं जातं. आता जे ब्रेक ऑइल आपण वापरणार आहे त्या ब्रेक ऑइलचे आणखी कुठले गुणधर्म असणं आवश्यक आहे ते आपण पहिल्यांदा बघूया. याचा पहिला जो गुणधर्म आहे की याचा उत्कलन बिंदू हा जास्त असणं गरजेचं आहे. म्हणजे या ठिकाणी जे आपण ब्रेक ऑइल वापरणार आहे त्याचा उत्कलन बिंदू हा साधारणतः 300 डिग्री सेंटीग्रेड हा इतका असावा. दुसरं जे आहे ते ब्रेक ऑइलची स्निग्धता ही तापमानातील फरकामुळे जलद बदलणारी नसावी. म्हणजे जर त्या ठिकाणी उष्णता जास्त झाली तर ते स्निग्धता कमी होता कामा नये किंवा उष्णता कमी झाली तर ती वाढतंसुद्धा कामा नये. म्हणजे थोडक्यात तापमानाचा याच्या स्निग्धतेवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होता कामा नये. त्यानंतर ब्रेक ऑइलमध्ये लुब्रिकेशनचे गुणधर्म असणं गरजेचं आहे. कारण मगाशी तुम्हाला सांगितलं की ब्रेक सिस्टीम जी आहे ही घर्षणावर या तत्वावर काम करते आणि या घर्षणावर निर्माण होण्याचे तापमान जे आहे हे त्या ठिकाणी कमी करण्यासाठी या ब्रेक ऑइलमध्ये लुब्रिकेशनचे गुणधर्म असणं आवश्यक आहे. म्हणूनच मगाशी आपण त्याला सांगितलं त्यामध्ये पॉलीग्लायकॉन्स ह्या ठिकाणी हे मिसळलं जातं. पुढचं जे आहे ते म्हणजे रबरी भागांवर ब्रेक ऑइलचा कोणताही परिणाम होता कामा नये. ब्रेक ऑइलची कुठलीही रासायनिक क्रिया हे त्याच्यावर होता कामा नये. ब्रेक ऑइल साठवले असता त्यांच्यामध्ये कुठल्याही गुणधर्मांमध्ये बदल करू नये. कारण ब्रेक ऑइल हे असतं हे आपण सतत टॉपअप करत असतो. त्याच्यामध्ये ब्रेक ऑइल आपण जे एकदा भरलेलं असतं ते सगळं न करता ते फक्त आपण काय करतो टॉपअप करत असतो. त्यामुळं ते साठवून राहिलं जे ऑइल आहे त्याच्या गुणधर्मामध्ये कुठल्याही प्रकारचा त्याच्याने फरक पडता कामा नये. यानंतर आपण बघतोय की मित्रांनो की या ठिकाणी या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी माहिती आपण सांगितली समजली असेल असं गृहीत धरतो आणि थांबतो. धन्यवाद.